उन्हाळा सुरू झाला की घराघरात वर्षभरासाठी वाळवणाचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते आणि यामध्येच एक खास पारंपरिक पदार्थ म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे. आज आपण अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने मिक्सरचा वापर न करता जात्यावर डाळी दळून मऊ, चविष्ट आणि पटकन शिजणारे सांडगे बनवणार आहोत. हे सांडगे पचायला खूप हलके असतात. आपण हे सांडगे मुगाच्या डाळीपासून बनवले असल्यामुळे ते अजिबात जड जात नाहीत आणि पोटालाही त्रास होत नाही. उन्हाळ्यामध्ये हे सांडगे एकदाच करून साठवून ठेवले तर घरी भाजी नसली किंवा पावसाळ्यात खूप पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसेल तर अशा वेळी पटकन सांडग्याची भाजी बनवता येते. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सांडगे बनवण्यासाठी आपण 1 किलो मुगाची डाळ 4 तास आधी भिजत ठेवली होती. आता 4 तासानंतर डाळ पाहतोय. डाळ छान भिजली आहे हे तुम्ही पाहू शकता. मी बोटाने डाळ तोडून दाखवते. अगदी सहज तुटत आहे. म्हणजे 4 तासात डाळ व्यवस्थित भिजते. आपण डाळीमधलं सगळं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आहे आणि डाळ एका चाळणमध्ये काढून ठेवली आहे. इथे आपण 1 किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो चवळीची डाळ घेतली आहे. तुम्हाला फक्त मुगाच्या डाळीचे सांडगे बनवायचे असतील तर तेही तुम्ही याच पद्धतीने बनवू शकता. दोन्ही डाळी आपण 4 तास आधी भिजत घातल्या होत्या आणि आता दोन्ही डाळी छान भिजल्या आहेत. दोन्ही डाळीमधलं सगळं पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलं आहे. आता या दोन्ही डाळी एकत्र मिक्स करून घेऊया. आता ही मिक्स केलेली डाळ आपण जात्यावर दळून घेऊया. तुमच्याकडे जातं नसेल किंवा जात्यावर दळण जमत नसेल तर तुम्ही ही डाळ मिक्सरमधूनही फिरून घेऊ शकता. पण मिक्सरमध्ये फिरवलेले सांडगे थोडे कडक होतात तर जात्यावर दळलेल्या डाळीचे सांडगे मात्र खूप छान मऊ होतात. तुम्ही पाहू शकता मी ही डाळ जात्यावर दळून घेत आहे. मी ज्या पद्धतीने डाळ दळत आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही डाळ दळून घेऊ शकता. डाळ दळण्यापूर्वी जात्याखाली स्वच्छ 2 कपडे अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर जातं ठेवायचं आणि थोडी थोडी डाळ घालत छान बारीक अशी दळून घ्यायची आहे. मी सगळी डाळ दळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ छान बारीक दळली गेली आहे. आता ही दळून घेतलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. इथे आपण संपूर्ण डाळ दळून घेतली आहे. आता यामध्ये काही साहित्य घालूया. इथे मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 मूठभर सोललेल्या लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतला आहे. हे सगळं मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घेऊया. मिरच्या अख्ख्या मिक्सरच्या भांड्यात नीट दळल्या जात नाही, त्यामुळे मी त्या या पद्धतीने तुकडे करून घेत आहे. त्यानंतर भांड्यामध्ये लसूण आणि जिरं घालूया आणि हे बारीक वाटून घेऊया. मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेला मसाला या वाटलेल्या डाळीमध्ये घालूया. त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 चमचा मीठ घातलं आहे. हे मिश्रण छान तळापासून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान 1 ते 1.5 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी ताट, परात किंवा आपल्या घरात मोठ्या टोपाच्या वरचं झाकण असेल तर त्यावर सांडगे घालू शकतो. आता बघा अशा पद्धतीने 5 बोटामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने छोटे छोटे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. मी कशा पद्धतीने तोडून घेत आहे त्याच पद्धतीने एकसारखे असे छान सांडगे घालायचे आहेत. बघा सांडगे खूप मोठे किंवा खूप छोटे घालायचे नाहीत. मध्यम आकाराचे सांडगे केले तर ते व्यवस्थित वळतात आणि भाजीलाही खूप छान लागतात. सांडगे घालत असताना पीठ हाताला चिटकत असेल तर हात थोडं ओलं करून घ्यायचं आहे. इथे मी सगळ्या मिश्रणाचे सांडगे घालून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता सांडगे छान तयार झाले आहेत. आता हे सांडगे 2 दिवस कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत. हे सांडगे बनवायला अगदी सोपे आहेत पण चवीला मात्र खूपच भारी लागतात. पावसाळ्यामध्ये सलग पाऊस सुरू असतो, बाहेर जाणं होत नाही आणि भाजीपालाही सहज मिळत नाही. अशा वेळी हे सांडगे खूप उपयोगी पडतात. सांडग्याची भाजी फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होते आणि इतकी अप्रतिम लागते की चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबतही खूप छान लागते. शिवाय आपण हे सांडगे मुगाच्या डाळीपासून बनवलं आहे त्यामुळे पोटालाही त्रास होत नाही, पचायला हलके आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सांडग्यापासून भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्हाला हे सांडगे कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.